नेक्स्ट पॉइंट बघा. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड्स. म्हणजे दोन व्होलाटाईल लिक्विड्स A1 आणि A2 नावं दिलेले आहेत त्यांना. त्यांचं बायनरी सोल्युशन कन्सिडर करायचं आहे. आता ह्या दोन्ही पण व्होलाटाईल लिक्विड्स आहेत, याचा अर्थ त्या दोघांचंही कन्व्हर्शन व्हेपरमध्ये होणार आहे. सो व्हेन द सोल्युशन इज प्लेस्ड इन ए क्लोज्ड कंटेनर, बोथ द लिक्विड्स व्हेपराइज, दोघांचंही व्हेपरायझेशन होणार. इव्हेंच्युअली an equilibrium is established between vapor and liquid phases. साहजिकच थोड्या वेळानंतर व्हेपर आणि लिक्विड फेजेस मध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल. बोथ कंपोनंट्स आर प्रेझेंट इन द व्हेपर फेज. आता A1 चे पण व्हेपर्स असणार आहेत, त्याच्यात B1 A2 चे पण व्हेपर्स असणार आहेत. द पार्शियल प्रेशर of the components are related to their mole fractions in the solution. आता त्याच्यातलं A1 चं प्रेशर किती, म्हणजे A1 च्या व्हेपर मॉलिक्युल्सनी एक्झर्ट केलेलं व्हेपर प्रेशर आणि A2 च्या व्हेपर मॉलिक्युल्सनी एक्झर्ट केलेलं व्हेपर प्रेशर, हे सेपरेट काढायचं आहे. मग ते पार्शियल प्रेशर आणि तिथले मोल फ्रॅक्शन्स यांच्यात रिलेशन आहे. This relationship is given by Raoult's law. आणि हे रिलेशनशिप या लॉ मध्ये सांगितलेलं आहे. मग हे स्टेटमेंट करून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट ठेवायचं, ही महत्वाची कंडिशन. हे नसेल मार्क कट. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द पार्शियल व्हेपर प्रेशर of any volatile component of a solution is equal to vapor pressure of that pure component multiplied by its mole fraction in the solution. बघा कसं सांगितलंय. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, पहिली कंडिशन. पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, म्हणजे त्या सोल्युशन मधल्या पहिल्या कंपोनंटचं व्हेपर प्रेशर. फर्स्ट कंपोनंट आहे त्याचं व्हेपर प्रेशर मी घेतोय P1. इट इज इक्वल टू, काय घेतले बघा, द व्हेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट. तोच घ्यायचा आहे, पहिलाच कंपोनंट घ्यायचा आहे, मात्र तो कसा पाहिजे, आता प्युअर फॉर्मॅट मध्ये पाहिजे. प्युअर फॉर्मॅट साठी आपण त्याला 0 वापरणार. याचा अर्थ हे प्युअर फॉर्मॅट म्हणजे ज्या वेळेला तो कंपोनंट एकटाच असेल, सिंगल असेल, त्याच्यात अजून काही मिक्स केलेलं नसेल, त्यावेळेचं व्हेपर प्रेशर P1 0. आता हा कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट एकमेकांमध्ये मिक्स केले, त्या दोघांचेही व्हेपर्स एकत्र येतील, त्याच्यामधलं या पहिल्या कंपोनंटच्या व्हेपर मॉलिक्युलचं व्हेपर प्रेशर ते एवढं. So vapor pressure of that pure component multiplied by its mole fraction, याचाच मोल फ्रॅक्शन घ्यायचं, त्यानं याला मल्टिप्लाय करायचं. हे पहिल्या कंपोनंटचा फॉर्म्युला असायचा. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हे जर समजा तुम्हाला दुसऱ्या कंपोनंटचं विचारलं तर इथं P2 घ्या, इथं X2 घ्या आणि इथं घ्या P2 आणि 0. 0 याचा अर्थ तो कंपोनंट प्युअर फॉर्मॅट मध्ये आहे. त्यामुळे पहिल्यांदा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही हे स्टेटमेंट लिहू शकताय. आठवणीनं हे त्याच्यामध्ये ऍड करा. मग ते सुरुवातीला ऍड करा, नाहीतर शेवटी ऍड करा, कुठंतरी ती टर्म पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता इथं बघा त्याच गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. कन्सिडर a binary solution of two volatile liquids A1 and A2. P1 and P2 are their partial vapor pressures. त्यांचे सोल्युशन मधले पार्शियल व्हेपर प्रेशर्स आहे. X1 and X2 are their mole fractions in the solution. Then according to Raoult's law, त्यामुळे लक्षात ठेवा इथं 0 नाहीये, याचा अर्थ हे व्हेपर प्रेशर कशातले आहेत, सोल्युशन मधले. प्युअर फॉर्मॅट मधले असेल
तर ते येणार P1 0 आणि P2 0. इथे इक्वेशन असेल P1 इक्वल टू x1 इंटू P1 0, P2 equal to x2 into P2 0, where P1 0 and P2 0 are vapor pressures of pure liquids A1 and A2 respectively. मग टोटल प्रेशर किती असेल त्याच्यासाठी डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर वापरायचा. त्यानं सांगितलेलं आहे टोटल प्रेशर म्हणजे या दोघांची बेरीज करून घ्यायची. ती बेरीज अशी येते. म्हणजे ह्याच व्हॅल्यूज फक्त इथं वापरलेल्या आहेत. आणि याच्या बरोबर अजून एक इक्वेशन फक्त लक्षात ठेवा, जेवढे कंपोनंट्स असतील सगळ्यांच्या मोल फ्रॅक्शन्सची बेरीज एवढी येते. मग ही दोन इक्वेशन्स फक्त लक्षात ठेवा. हे बाकीचं फक्त पुस्तकात दिलंय म्हणून फक्त इन्क्लूड केलेलं आहे. काही गरज नाही आहे पुढच्या इक्वेशन्सची. ही दोन इक्वेशन जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही पाहिजे त्या टर्म फाइंड आउट करू शकताय. आता ह्याने काय केलंय ते तुम्हाला सांगतो फक्त. हे जे आपलं इक्वेशन आहे याच्यावरून त्यांनी x1 ची व्हॅल्यू काढली. मग x1 इक्वल टू काय येणार 1 मायनस x2 येणार. ही व्हॅल्यू हे बघा इथं काढलेली आहे. ही व्हॅल्यू ह्या x1 च्या ठिकाणी वापरली आणि हे फक्त सोडवलंय पुढं. बघा लक्षात येते. आणि ह्या ज्या x2 च्या दोन टर्म्स आहेत त्यांना फक्त एकत्र घेतले. दुसरं याच्यात वेगळं काहीही केलेलं नाही. त्याच्यापेक्षा काहीही न केलेलं बरं. हे बेसिक इक्वेशन जे सगळ्यात महत्वाचं आहे इक्वेशन नंबर 2 आणि हे एक इक्वेशन. ही दोन इक्वेशन्स फक्त लक्षात ठेवा. तुम्ही पाहिजे त्या टर्म्स याच्यातून तयार करू शकताय. आता बघा त्याचा ग्राफ त्यांनी दाखवलेला आहे. काय म्हटले बघा पुढे, सिन्स P1 0 अँड P2 0 आर कॉन्स्टंट्स, ए प्लॉट ऑफ प्रेशर वर्सेस x2 इज ए स्ट्रेट लाईन. मग त्यांनी काय सांगितले, हे दोघं कॉन्स्टंट आहेत त्यामुळे हे कॅपिटल P आणि x2 दे विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यामुळे त्याचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आता इथं काय केलंय बघा, प्रेशर घेतलंय y ऍक्सिस वरती, याचा अर्थ हे आहे y. त्यानंतर ही टर्म जी आहे ती कॉन्स्टंट टर्म आहे आणि x2 घेतले x ऍक्सिस वरती, म्हणजे हे थोडक्यात असं आहे. आणि हे जे आहे पुढं ते प्लस c घेतलंय. c म्हणजे y ऍक्सिसचा इंटरसेप्ट असतो तो इथं दाखवलाय बघा P1 0. The figure also shows the plots of P1 versus x1 and P2 versus x2. म्हणजे दोघांचे ग्राफ याच्यामध्ये आहेत. P1 0 जो आहे तो इकडे घेतलाय आणि P2 तो इकडे घेतलाय. आता हे कसं आहे बघा, x1 इक्वल टू 1 आहे म्हणजे पहिला कंपोनंट सगळ्यात जास्त आहे इथं. जसं तुम्ही इकडे याल तसं हा x1 कमी होत जातो, x2 वाढत जातो. इथं x2 इक्वल टू 0 पाहिजे खाली. मग x1 इक्वल टू 1 आहे, तो जसा इकडे येईल तसा x1 0 होणार. आणि डाव्या बाजूला इथं x2 ची व्हॅल्यू 0 असणार आहे, ती इकडे 1 होणार. दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. आता तुम्हीच विचार करा, जर x1 इक्वल टू 1 असेल याचा अर्थ हा कंपोनंट पहिला कंपोनंट प्युअर फॉर्मॅट मध्ये असेल. जसं हे x1 इकडं कमी 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 होत जाईल तसं पहिल्या कंपोनंटचं प्रमाण कमी होईल, दुसऱ्या कंपोनंटचं प्रमाण वाढायला लागेल आणि तो जो ग्राफ आहे, एकच मिनिट, तो जो ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला असा बघायला मिळेल इकडून इकडे. बघा लक्षात येते का? हे जर तुम्ही दुसऱ्या कंपोनंट कडे आलात, दुसरा कंपोनंट इकडे घ्यायचा आहे, तर x2 इक्वल टू 1 त्यावेळेला ही मॅक्सिमम व्हॅल्यू असणार इथं या ठिकाणी. त्यावेळेला फक्त हा दुसराच कंपोनंट प्रेझेंट असणार आहे, पहिला कंपोनंट अजून त्याच्यात मिक्स केलेला नाही. याचा अर्थ इथं सेकंड कंपोनंट प्युअर फॉर्मॅट मध्ये आहे. आता जसं तुम्ही इकडून इकडे याल तसं काय होते बघा बरं, x2 इक्वल टू 1 आहे इथं,
म्हणून इकडं मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. इकडून इकडं x2 ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. साहजिकच पहिल्या कंपोनंटचं प्रमाण त्यावेळेला वाढत जाईल आणि त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ असा येईल. हा इकडला आहे तो P2 चा ग्राफ आहे, आता जो आपण ड्रॉ केला तो P1 चा ग्राफ इथे आहे. आणि या दोघांची बेरीज केली तुम्ही की तुम्हाला सोल्युशनचं प्रेशर मिळेल ते इथं आहे. मग हे जे दोन पॉइंट्स आहेत हे काय आहे, पहिल्या कंपोनंटचं मॅक्सिमम वेपर प्रेशर आहे. इथं काय आहे, P20 म्हणजे दुसऱ्या कंपोनंटचं मॅक्सिमम वेपर प्रेशर आहे. मग सोल्युशनचं वेपर प्रेशर या दोघांना जोडणारी जी लाईन आहे त्याच्यावरतीच असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा काळजीपूर्वक व्यवस्थित लक्षात ठेवा. हे थोडस इथल्या व्हॅल्यूज जरा बघून घ्या. मी आता इथे दिलेलं आहे जे चेंज करून ते करेक्ट आहे. पुस्तकातल्या डायग्राम्स मध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत, ते जरा व्यवस्थित नीट समजून घ्या. बाकीच काही त्याच्यातलं बघायची गरज नाही. डायग्राम तेवढी लक्षात ठेवा. हीच डायग्राम पुढे पण लागणार आहे. त्याच्या पुढे आहे कंपोजिशन ऑफ व्हेपर फेज. त्यात बघा काय म्हटलंय, द कंपोजिशन ऑफ व्हेपर इन इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ठीक आहे, वापरूया आपण त्याला. If y1 and y2 are the mole fractions of two components in the vapor, then हे बघा हे डायरेक्ट त्यांनी असं दिलेलं फॉर्म्युला. हे फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत, हे परत काही वेगळं करायची सुद्धा काही गरज नाही. बेसिक लक्षात ठेवा, ह्याला काही चेंजेस करत बसू नका. त्याच्या पुढचा पॉइंट आहे आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. हे बघा इम्पॉर्टंट करून ठेवा, यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज. आयडियलच्या तर नक्की करा. आयडियल सोल्युशन्स मध्ये काय काय सांगितले बघा, दे ओबे राऊल्ड्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनच्या कम्प्लीट रेंजवरती ते राऊल्ड्स लॉ ओबे करतात. नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ऍब्सॉर्ब्ड व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड. ज्यावेळेला दोन कंपोनंट्स एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यांच्यापासून आयडियल सोल्युशन तयार होत असेल तर त्याच्यामध्ये हीट एनर्जी इव्हॉल्व किंवा ऍब्सॉर्ब होत नाही. दस एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज झिरो. देर इज अ नो चेंज इन एन्थाल्पी. पुढचा पॉइंट आहे देर इज अ नो व्हॉल्यूम चेंज व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड. ज्यावेळेला दोन सोल्युशन्स मिक्स होतात त्यावेळेला व्हॉल्यूम मध्ये पण काहीही चेंज होत नाही. Thus, volume of an ideal solution is equal to the sum of volumes of two components taken for mixing. टोटल व्हॉल्यूम आयडियल सोल्युशनचा किती असतो, दोन सोल्युशनच्या व्हॉल्यूमच्या बेरजे इतका असतो. देर इज अ नो चेंज इन व्हॉल्यूम. इन अन आयडियल सोल्युशन, बघा पुढचा पॉइंट काय आहे, सॉल्व्हंट सोल्यूट, सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कम्पेरेबल. हे जरा समजून घ्या. समजा माझ्याकडे सोल्यूट आहे NaCl, मी फक्त कन्सिडर करतोय आपल्याला समजण्यासाठी, आणि सॉल्व्हंट आहे H2O. मग पहिलं काय म्हटलंय, सॉल्व्हंट सोल्यूट म्हणजे NaCl चा एक मॉलिक्यूल, H2O चा एक मॉलिक्यूल, यांच्यातले फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सोल्यूट सोल्यूट म्हणजेच NaCl चे दोन मॉलिक्युल्स यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचे दोन मॉलिक्युल्स त्यांच्यातले फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे साधारणपणे सेम असतात, फार त्याच्यामध्ये डिफरन्सेस नाहीत. हे आयडियल सोल्युशन बद्दल चाललंय. प्रॅक्टिकली फार वेगळ्या परिस्थिती येतील. द व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट्स. आत्ताच आपण ग्राफ मध्ये सांगितलं, काय सांगितलं होतं आपण आता इथं, की पहिल्या कंपोनंटची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि दुसऱ्या कंपोनंटची मॅक्सिमम व्हॅल्यू यांना जोडणारी जी लाईन आहे याच्यावरतीच टोटल सोल्युशनचं व्हेपर प्रेशर असतं. म्हणजे ह्या दोघांना जोडणारी जी लाईन आहे इथंच तुम्हाला मिळणार ती व्हॅल्यू. याच्यापेक्षा जास्त P2 0 पेक्षा जास्त किंवा P1
P1 0 म्हणण्यापेक्षा P2 0च म्हटलं पाहिजे, जे मॅक्सिमम असेल ते. याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला मिळणार नाही. तेच त्यांनी इथं या पॉइंटमध्ये सांगितलेलं आहे. परफेक्टली आयडियल सोल्युशन्स आर अनकॉमन. परफेक्टली आयडियल काही नसतं सायन्समध्ये. सोल्युशन्स सच ॲज, हे लक्षात ठेवा एक्झाम्पल, बेन्झिन प्लस टोल्युएन बिहेव नियरली आयडियल. एक्झाम्पल लक्षात ठेवा बरं का सगळीकडचे. पण हे विचारतात एक्झाम्पल सुद्धा देऊन, आयडियल सोल्युशन आहे का नॉन आयडियल सोल्युशन आहे सांगा, हे तुम्हाला सांगतात. आता ह्याच्या बरोबर अपोजिट कंडिशन्स घ्यायच्या आहेत. पुढचा पॉइंट आहे नॉन आयडियल सोल्युशन्स. दीज सोल्युशन्स डू नॉट ओबे राउल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स. Vapor pressures of these solutions can be higher or lower than those of pure components. मग अशा प्रकारच्या सोल्युशन मध्ये व्हेपर प्रेशर त्यांच्या प्युअर कंपोनंट पेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. आता डेव्हिएशन्स म्हणजे हे जे कमी किंवा जास्त जे सांगितलं त्यांनाच म्हणायचं डेव्हिएशन. डेव्हिएशन्स फ्रॉम राउल्स लॉ दोन टाइप्स आहेत त्याच्या. एक तर हायर असू शकतं, नाहीतर लोअर असू शकतं. त्याचे ग्राफ्स आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि त्यांची रिझन्स. एवढं सगळं आता याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता याच्यातले दोन प्रकारचे चेंजेस बघा. पहिला आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम राउल्स लॉ. आता इथं जर डायग्रॅम जर तुम्ही बघितलीत काळजीपूर्वक, तर ऍक्च्युली व्हेपर प्रेशर जे आहे ते या रेषेवर कुठंतरी असायला पाहिजे होतं. बघा समजतंय का? पण ते प्रत्यक्षात कसं आहे, प्रत्यक्षात असं आहे. हे पॉझिटिव्ह म्हणजे व्हॅल्यू जास्त येते याच्यात, म्हणून याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटले. हे आपण सोल्युशनच बघतोय. प्रत्येक कंपोनंटचं सेपरेट पण इथं दाखवलेलं आहे. बघा इथं हे ऍक्च्युली हा आयडियल साठी असा ग्राफ पाहिजे, पण प्रत्यक्षात काय होते, प्रत्यक्षात ग्राफ असा येतोय. याचा अर्थ ही व्हॅल्यू आयडियल सोल्युशन जर कन्सिडर केलं तर तिथं जी व्हॅल्यू मिळते त्याच्यापेक्षा जास्त मिळते. याचा अर्थ व्हेपर प्रेशर वाढलेला आहे. व्हेपर प्रेशर वाढलं म्हणजे व्हेपर मॉलिक्यूलची संख्या वाढली. व्हेपर मॉलिक्यूलची संख्या वाढली याचा अर्थ सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी आहे, तो वीक आहे. म्हणून तर एवढे मॉलिक्युल्स व्हेपरमध्ये कन्व्हर्ट झाले. ज्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं त्यावेळेला ते मॉलिक्युल्स एकमेकांना सोडत नाहीत, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. मग मॉलिक्युलला जर सोडलंच नाही तर त्याचं व्हेपरमध्ये कन्व्हर्शन होणार नाही आणि व्हेपर प्रेशर तशा परिस्थितीत कमी असेल. इथं व्हेपर प्रेशर जास्त येते, याचा अर्थ मॉलिक्युलर अट्रॅक्शन कमी आहे. द सोल्युशन्स इन विच solute solvent intermolecular attractions are weaker than those between solute molecules and solvent molecules exhibit positive deviations. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीक असतात, त्यामुळे जास्त व्हेपर मॉलिक्युल्स जनरेट होतात, त्यामुळे व्हेपर प्रेशर वाढतं. अशा प्रकारे व्हेपर प्रेशर पॉझिटिव्ह दाखवतं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतं. द व्हेपर प्रेशर्स ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट्स ॲज शोन इन फिगर. अशा परिस्थितीमध्ये त्या सोल्युशनचं व्हेपर प्रेशर त्यांच्या प्युअर कंपोनंट्स पेक्षा सुद्धा जास्त येतं. आता इथले एक्झाम्पल्स मात्र लक्षात ठेवा. सोल्युशन्स ऑफ इथॅनॉल अँड ऍसिटेट, कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. इथॅनॉल ऍसिटोन यांचं सोल्युशन, कार्बन डायसल्फाइड ऍसिटोन यांचं सोल्युशन, दे शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम राउल्स लॉ. एक्झाम्पल्स करून ठेवा. परीक्षेमध्ये एक्झाम्पल्स सेपरेट एमसीक्यू मध्ये वगैरे विचारतात. 1 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा विचारू शकतात एखादं एक्झाम्पल सांगा म्हणून. पुढचा प्रकार आहे निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम राउल्स लॉ. आता बघा इथं जर ग्राफ तुम्ही जर बघितलात
ऍक्च्युली जे सोल्युशन साठी जे आहे तो ग्राफ असा यायला पाहिजे, तो असा न येता असा येतो इकडं खाली. बघा काय प्रकार आहे. म्हणजे ऍक्च्युली ही व्हॅल्यू यायला पाहिजे होती, ती ही येते. मग याचा अर्थ इथं व्हेपर प्रेशर कमी जनरेट होते. व्हेपर प्रेशर कमी जनरेट होते म्हणजे व्हेपर मॉलिक्युलची संख्या कमी असणार. याचा अर्थ सॉल्व्हंट आणि सोल्यूट यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, त्यामुळे सॉल्व्हंट सोल्यूट मॉलिक्युल्सना सोडत नाही. सिंपल थिंकिंग, एकदम काय अवघड नाहीये त्याच्यामध्ये अजिबात. फक्त जरा व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. द सोल्युशन्स इन व्हिच द इंटरॅक्शन्स बिटवीन solvents and solute molecules are stronger than solute-solute or solvent-solvent interactions. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यांच्यातले इंटरॅक्शन्स स्ट्रॉंगर आहेत. दे एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन. त्यामुळे इथं असं निगेटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळतं. द व्हेपर प्रेशर्स ऑफ सच सोल्युशन्स आर लोअर दॅन those of pure components as shown in figure. अशा प्रकारच्या सोल्युशन्सचं व्हेपर प्रेशर हे लोअर असतं, कमी असतं. याचं एक्झाम्पल बघा, सोल्युशन्स ऑफ फिनॉल अँड ॲनिलीन, क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन, दे एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम द राऊल्ट्स लॉ. आणि त्याचा ग्राफ असा आहे. आता हे जरा बघून घ्यायचं, इथं करेक्ट दिले बघा त्याने. या बाजूला x1 0 असतो, या बाजूला लक्षात घ्या, इकडं P1 घेतले त्यांनी, इकडं P2 घेतलं. x1 इकडं 0, x2 इकडं 1 असेल. या बाजूला x1 1 असेल, x2 0 असेल. x1 इकडून इकडं वाढतो आणि x2 इकडून इकडं वाढतो. या ग्राफ मध्ये अगदी करेक्टपणे त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या ग्राफ मध्ये किरकोळ एरर्स आहेत, ते जरा व्यवस्थित इथलं बघून ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. अतिशय महत्वाचा पार्ट आता या प्रकरणातला स्टार्ट होईल. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे डेफिनेशन. डेफिनेशन व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सेपरेट विचारतात डेफिनेशन याच्यावरती. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स दॅट डिपेंड ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन ए सोल्युशन and not on their nature are called colligative properties. सोल्युशनच्या अशा फिजिकल प्रॉपर्टीज ज्या त्या सोल्यूट पार्टिकलच्या संख्येवरती अवलंबून राहतील. म्हणजे त्या सोल्युशन मध्ये सोल्यूट पार्टिकलची संख्या किती आहे त्या नंबरवरती अवलंबून असते. अँड नॉट ऑन देअर नेचर, ते कुणाचे पार्टिकल्स आहेत, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत, त्याच्याशी काही संबंध नाहीये त्याचा. अँड नॉट ऑन देअर नेचर दे आर कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. इफ द नंबर ऑफ पार्टिकल्स इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस अँड व्हाईस वर्सा. जर या पार्टिकलची संख्या वाढली, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा वाढते. कमी झाली तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी पण होते. मग आता ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची एक्झाम्पल्स लिहा. परीक्षेत प्रश्न असतो, डिफाईन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड स्टेट द नेम्स ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 2 मार्काला प्रश्न विचारतात. डेफिनेशनला 1 मार्क राहील. ह्या 4 प्रॉपर्टीज लिहिल्या की अजून 1 मार्क तुम्हाला मिळेल. काय काय बघा. पहिली प्रॉपर्टी आहे व्हेपर प्रेशर लोडिंग. दुसरी प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. तिसरी प्रॉपर्टी आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आणि चौथी प्रॉपर्टी आहे ऑस्मॉटिक प्रेशर. नावं काळजीपूर्वक लक्षात ठेवा, हीच नावं त्या ठिकाणी आली पाहिजे. नुसता व्हेपर प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, व्हेपर प्रेशर लोअरिंग ही प्रॉपर्टी आहे. नुसतं बॉइलिंग पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. तसंच फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, पण फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. नुसतं प्रेशर सांगायचं नाहीये, ऑस्मॉटिक प्रेशर सांगायचं.
त्यामुळे जी नावं इथं दिलेली आहेत त्याच पद्धतीनं नावं सांगा. Colligative properties of non-electrolyte solutions which are relatively dilute having concentrations 0.2 molar or less are considered. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणाच्या बघायच्या आहेत? नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आहेत, कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असेल म्हणजेच ती सोल्युशन्स डायल्यूट असतील, त्यांच्याच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज घ्यायचे. बरं, याचा उपयोग काय आहे? तर तो उपयोग हा आहे, टू डिटरमाइन द मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. त्या सोल्युशन मध्ये जे तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट घेतलेलं आहे त्याचं मोलर मास तुम्ही फाइंड आउट करू शकताय आणि त्या मोलर मास वरून तुम्ही ठरवू शकताय की नेमका तो जो सोल्यूट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तो कोण आहे हे पण ठरवता येतं. आपल्याला ते पुढचं ठरवायचं नाही, आपल्याला मोलर मास फाइंड आउट करायची प्रोसिजर आपल्याला आहे. त्याच्या पुढचा पॉइंट बघा आता, व्हेपर प्रेशर लोअरिंग. नेमकं हे व्हेपर प्रेशर कमी का होतं त्याचं एक्सप्लेनेशन आता आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे बघा. व्हेन ए लिक्विड इन ए क्लोज्ड कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स व्हेपर, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर ऑन द लिक्विड इज इट्स व्हेपर प्रेशर. आता आपण याची एक डायग्राम तयारच करूया इथं, कारण आता हे नुसतं तसंच सांगण्यात काही पॉइंट नाही आहे. त्याला आपण आता प्रॉपरली त्याला तयारच करूया. हे भांड इथे घेतोय मी असं. त्यानंतर याच्यामध्ये हे लिक्विड दाखवतो या पद्धतीनं. याच्यातलं लिक्विड आहे आणि याला काय केलेलं आहे, याला इथं वरती असं झाकण लावलेलं आहे या ठिकाणी. साहजिकच काय होणार मग, याच्यातून व्हेपर मॉलिक्युल्स बाहेर पडतील या पद्धतीने आणि हे व्हेपर मॉलिक्युल्स इथं काय व्हायला लागतील, कलेक्ट व्हायला लागतील, कारण याच्यातून बाहेर पडणार नाहीत ते. मग हळूहळू ते सगळे व्हेपर मॉलिक्युल्स जे या झाकणावरती कलेक्ट झालेले आहेत, त्याला थिन लीड वगैरे वरती तुम्ही कन्सिडर करू शकता, ते हळूहळू काय व्हायला लागतात, एकत्र यायला लागतात, त्यांची संख्या वाढायला लागते. मग त्यांचं कंडेन्सेशन सुरू होतं आणि त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये झाल्यानंतर ते परत याच सोल्युशन मध्ये यायला लागतात. मग इथं दोन प्रोसेसेस आहेत, एक आहे व्हेपरायझेशन, दुसरा आहे कंडेन्सेशन. सुरुवातीला व्हेपरायझेशनचा रेट जास्त असतो, कंडेन्सेशनचा रेट कमी असतो. नंतर कंडेन्सेशनचा पण रेट वाढायला लागतो आणि एका पर्टिक्युलर स्टेजला हे दोन्ही रेट्स इक्वल होतात. म्हणजे व्हेपरायझेशन जेवढ्यांचं होतं तेवढ्यांचंच कंडेन्सेशन पण होतं. त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम कंडिशन. आणि या इक्विलिब्रियमला हा जो रिकामा भाग आहे वरचा, या लिक्विडच्या वरचा जो रिकामा भाग आहे, याच्यामध्ये जे व्हेपर मॉलिक्युल्स असतील त्यांनी एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ दॅट सॉल्व्हंट, आपण प्युअर फॉर्मॅट मधलं सॉल्व्हंट कन्सिडर करूया, त्यानं एक्झर्ट केलेलं ते व्हेपर प्रेशर असेल. तेच त्यांनी इथं सांगितले बघा. When a liquid in a closed container is in equilibrium with its vapor, तिथं लिक्विड आणि त्याचंच व्हेपर हे इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. अशा परिस्थितीत त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे व्हेपर प्रेशर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, व्हेन नॉन व्होलाटाईल नॉन आयोनायझेबल सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड सॉल्व्हंट. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करायचा आहे, पण तो कसला आहे, नॉन व्होलाटाईल, म्हणजे त्याचं व्हेपर्स मध्ये कन्व्हर्शन होणार नाही, शिवाय तो नॉन आयोनायझेबल आहे. नॉन आयोनायझेबल म्हणजे त्याचं आयॉन्स मध्ये पण कन्व्हर्शन होता कामा नये. मगाशी आपण NaCl घेतलं होतं, पण NaCl वॉटर मध्ये जर ऍड केलं
तर काय तयार होतं, Na+Cl- हे आयॉन्स तयार होतं. असलं नको आहे. इट इज डिझॉल्व्ड इन द लिक्विड सॉल्व्हंट. त्या सॉल्व्हंट मध्ये त्याला ऍड करायचं आहे. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आता प्युअर सॉल्व्हंटचं जे तुम्हाला व्हेपर प्रेशर मिळतं त्याच्यापेक्षा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी असतं, असं त्यांनी सांगितलंय. Thus, vapor pressure of a solvent is lowered by dissolving a non-volatile solute into it. त्यामुळं तुम्ही प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर डिक्रीज करू शकता. फक्त तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करा. नेमकं कसं कमी होते ते समजून घ्या. बघा, आता आहे अशा परिस्थितीमध्ये हे व्हेपर मॉलिक्युल्स वरती चालले, हे प्युअर सॉल्व्हंट आहे. आता याच्यामध्ये मी काय करतोय, याच्यामध्ये मी सोल्यूट ऍड करतोय. सोल्यूट नॉन व्होलाटाईल आहे, त्याचे पार्टिकल्स थोडे ऍड केले तुम्ही तर काय होणार हो, असं घडू शकतं की या ठिकाणी सोल्यूट पार्टिकल्स येऊन बसू शकतात. मी थोड्या ठिकाणी दाखवतो. हा जो वॉटर सरफेस आहे, या वॉटर सरफेस वरती सोल्यूट पार्टिकल्स इथे येऊ शकतात. आता होणार काय, या मार्गानं जे व्हेपर मॉलिक्युल्स सॉल्व्हंटचे बाहेर चालले होते, जिथं सोल्यूट पार्टिकल आहे तिथं, बरं का, इथून आता हे व्हेपर मॉलिक्युल्स बाहेर पडू शकत नाहीत. कारण या सरफेसवरचा हा जिथं पार्टिकल आहे सोल्यूटचा, तो पार्ट ब्लॉक झालेला आहे. कारण तिथं आता तो सोल्यूटचा पार्टिकल प्रेझेंट आहे. मग इथून बाहेर पडणारं जे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स होते ते बंद झाले. या ठिकाणाहून सॉल्व्हंटचे मॉलिक्युल जाऊ शकतात, त्याचं काय अडचण नाही. पण आधी हितनं पण जात होते, ते आता जाणार नाहीत. इथलं ब्लॉक झालं, इथं पण ब्लॉक झालं, इथलं ब्लॉक केलं. जिथं जिथं सरफेस वरती सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत त्या ठिकाणी व्हेपर मॉलिक्युल्स बाहेर पडणं बंद होणार आहे. समजते का बघा. त्यामुळे साहजिकच या भागामध्ये मला जे व्हेपर मॉलिक्युल्स मिळतात त्यांची संख्या कमी होणार. त्यांची संख्या कमी झाली की व्हेपर प्रेशर पण कमी होणार. एकदम सिंपल एक्सप्लेनेशन आहे त्याचं. त्यामुळं तिथं सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे सोल्यूटच्या व्हेपर प्रेशर पेक्षा कमी असतं, एवढं लक्षात ठेवा. अजून काय म्हटले बघा, when the solute is a non-volatile it does not contribute to the vapor pressure above the solution. तो सोल्यूट सुद्धा नॉन व्होलाटाईल आहे, त्यामुळे त्याच्यापासून कुठलेही व्हेपर्स मिळणार नाहीत. त्यामुळं तो त्या ठिकाणी सोल्युशनच्या व्हेपर प्रेशर मध्ये काहीही कॉन्ट्रीब्यूट करणार नाही. हेन्स व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट अबव द सोल्युशन. त्यामुळे व्हेपर प्रेशर जे आहे सोल्युशनचं ते सॉल्व्हंट पेक्षा अबव द सोल्युशन, सोल्युशन पेक्षा व्हेपर प्रेशर, सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर कितीनं जास्त आहे ते त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. आता ह्या वाक्याला जर आपण थोडस परत आणखी एकदा बघू, कारण आता हे पुढचे कंडिशन्स बघा, कारण थोडस वाक्य गोंधळ करू शकते. कशा पद्धतीनं अबव द सोल्युशन येतं ते असून थोडस पुढे आहे. इफ P10 इज द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट, प्युअर आलं की इथं 0 पाहिजे आणि सॉल्व्हंट साठी मी 1 वापरणार आहे. P1 इज द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबव द सोल्युशन. P1 कुणाचं आहे, व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबव द सोल्युशन, म्हणजे हे सोल्युशन मधलं आहे. देन P1 इज लेस दॅन P10. मग सोल्युशन मधलं सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर हे कमी असतं आणि प्युअर फॉर्मॅटमध्ये जे सॉल्व्हंट आहे त्याचं व्हेपर प्रेशर जास्त असतं. मग इथं तसंच लिहिलंय, म्हणजे P10 इज ग्रेटर दॅन P1. ते त्याने असं लिहिलं. ते काय असं पण लिहिलं तर चालतंय, असं पण लिहिलं तरी चालतंय. मग जी मोठी संख्या आहे त्याच्यातून ही लहान संख्या वजा करा.
म्हणजे हे काय होणार, हे असं येणार. मग P1 0 हे कुणाचं आहे, सॉल्व्हंटचं आहे. P1 हे कुणाचं आहे, सोल्युशनचं आहे. आणि या दोघांच्यातला हा डिफरन्स आहे. बघा लक्षात येते का, ह्या डिफरन्सला काय म्हणतात, डेल्टा पी. मग ज्या अर्थी हे प्युअर सॉल्व्हंट आहे, हे सोल्युशन आहे, म्हणजेच प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यानंतर व्हेपर प्रेशर डिक्रीज होतं. म्हणून इथं काय म्हटलंय, व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हटलं. आणि ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर बघा पुढे त्यांनी काय आणखीन त्याचं एक्सप्लेनेशन दिले, जे आपण मगाशी सांगितलं ते आता इथं दिले बघा त्यांनी. द व्हेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड डिपेंड्स ऑन द ease with which the molecules escape from the surface of liquid. व्हेपर प्रेशर कशामुळे जनरेट होतं, व्हेपर मॉलिक्युल्स मुळे. व्हेपर मॉलिक्युल्स कुठून येणार आहेत, लिक्विड जे काय तुम्ही कन्सिडर करताय सॉल्व्हंट, त्याच्यातून बाहेर पडणार आहे, त्याच्या सरफेस मधून बाहेर पडणार आहे. ते जेवढ्या इझिली बाहेर पडतील तेवढी त्यांची संख्या जास्त, तेवढं व्हेपर प्रेशर जास्त असेल. व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन ए सॉल्व्हंट, some of the surface molecules of solvent are replaced by non-volatile solute molecules. मगाशी आपण डायग्राम मध्ये हेच दाखवले, ज्या वेळेला तुम्ही सोल्यूट ऍड कराल त्यावेळेला सरफेस वरती काही ठिकाणी हे सोल्यूटचे मॉलिक्युल्स येऊन बसतील. त्यामुळे हा बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे सॉल्व्हंटच्या व्हेपर्सचा, तो ब्लॉक होईल. These solute molecules do not contribute to vapor above the solution. मग हे सोल्यूट मोलेक्युल्स व्हेपर मध्ये कॉन्ट्रीब्युशन करत नाहीत, कारण ते नॉन व्होलाटाईल आहेत. Thus, number of solvent molecules available for vaporization per unit surface area of solution is less than the number at the surface of pure solvent. साहजिकच तुम्ही त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या व्हेपर मॉलिक्युल्सची संख्या ही कमी असेल. हेन्स द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स ऍट द सरफेस ऑफ सोल्युशन व्हेपराइज ऍट ए स्लोअर रेट दॅन प्युअर सॉल्व्हंट. तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने सांगितले. याचा अर्थ सरफेसवरती जे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या व्हेपरायझेशनचा रेट आता कमी असेल. धिस रिझल्ट्स इन लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. आणि त्यामुळं तिथलं व्हेपर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार. हे समजलंच पाहिजे, हे प्रॉपरली समजून घ्या, कारण याच्यावरतीच बेस्ड पुढच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आता, राऊल्ट्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट्स. तर हे जरा व्यवस्थित वाचा, परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलंय. नुसता राऊल्ट्स लॉ म्हटले कारण हे जास्त महत्वाचं आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट साठी राऊल्ट्स लॉ काय आहे. सो इन सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट्स द लॉ इज ऍप्लिकेबल ओनली टू द व्होलाटाईल सॉल्व्हंट. ह्याच्यामध्ये फक्त सॉल्व्हंट व्होलाटाईल घ्यायचं आहे, सोल्यूट नॉन व्होलाटाईल असेल. त्याचं स्टेटमेंट बघा. द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. मग परत तेच आहे साधारणपणे, वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त इथं कसं घेतले बघा, व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर जास्त असतं हे लक्षात ठेवा. मग ते किती न जास्त असतं त्याला त्यांनी काय शब्द प्रयोग वापरलाय, ओव्हर द सोल्युशन. सोल्युशन पेक्षा सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर किती अमाऊंट न जास्त आहे ते इज इक्वल टू
द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट किती येणार? ते येणार P10 मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. त्याच मोल फ्रॅक्शन द्यायचं आणि हेच त्याचं काय येणार आहे? सोल्युशन मधलं व्हेपर प्रेशर येणार. हाच फॉर्म्युला इथे मिळतो. मगाशी पण असाच फॉर्म्युला मांडला होता, काही वेगळं नाहीये त्याच्यामध्ये जास्त. आता ग्राफ बघा त्याचा, तो ग्राफ पण झालेला आहे, त्याच्यामध्ये पण काही विशेष नाहीये, ऑलरेडी ते आपण बघितलेलंच आहे. मग इथं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इकडे x इक्वल टू 0, इकडे x इक्वल टू 1. ग्राफ कोणासाठी आहे? व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. सुरुवातीला सॉल्व्हंट नाहीच आहे इथं, म्हणून तर मोल फ्रॅक्शन 0 आलं. जसं तुम्ही सॉल्व्हंटचं प्रमाण वाढत जाल तसं हे व्हेपर प्रेशर वाढत जातं. इथं तुम्हाला त्या सॉल्व्हंटचं प्युअर फॉर्मॅट मधलं व्हेपर प्रेशर जे मॅक्सिमम असेल ते इथं मिळेल. असा ग्राफ आहे. आता याच्यामध्ये ह्या x1च्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू वापरायची आहे आणि हे सोडवायचं. आपण बाजूला सोडवून बघू आणि मग ठरवू त्याचं काय येते ते. बघा, आता पहिलं इक्वेशन तर असं आहे, P1 इक्वल टू x1 इंटू P10 असा फॉर्म्युला आहे. आणि x1 प्लस x2 दिस इज इक्वल टू 1. लक्षात ठेवा, हे पूर्णपणे सगळं सॉल्व्हंटसाठी. P1 सॉल्व्हंटची प्रॉपर्टी आहे, x1 सॉल्व्हंटची प्रॉपर्टी आहे, P10 सॉल्व्हंटची प्रॉपर्टी आहे. जिथं 0 आहे ते कुणासाठी आहे? प्युअर सॉल्व्हंटसाठी आहे. आणि जिथं 0 नाही ते कुणासाठी आहे? सॉल्व्हंट इन द सोल्युशन, त्याच्यासाठी. मात्र हे जे x2 आहे हे आहे सोल्यूट साठी, हे लक्षात ठेवा. मग याच्यावरून x1 इक्वल टू काय येईल? x1 इक्वल टू येणार 1 मायनस x2. ही व्हॅल्यू या वरच्या इक्वेशन मध्ये वापरा. P1 इक्वल टू 1 मायनस x2 इंटू P10. हे सोडवा पुढं. P1 इक्वल टू P10 मायनस x2 इंटू P10 हे असेल. देअरफॉर तर याच्यातलं हे x2 P10 इकडे घ्या आणि हे P1 इकडे घ्या. हे असेल P1 येतं. मग हे कुणाचं आहे? सॉल्व्हंटचं आहे. हे कुणाचं आहे? सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचं आहे. म्हणजेच हे काय झालेलं आहे? सॉल्व्हंटचं जास्त आहे, सोल्युशन मधल्या सॉल्व्हंटचं कमी आहे. मग ह्याला लिहायचं अशा पद्धतीने लिहायचं, डेल्टा P1. डेल्टा P लिहिलं तरी पण चालते. मग हे किती येते बघा बरं? डेल्टा P इक्वल टू x2 इंटू P10. म्हणजेच हे प्युअर फॉर्मॅट मधलं सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. बघा लक्षात येते. आणि हे कोण आहे? लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. मग हे कुणावरती अवलंबून आहे? x2 वरती अवलंबून आहे. x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला असा आहे, म्हणजे याच्यात येतात नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कोणावरती अवलंबून असतात? पार्टिकल्स वरती अवलंबून असतात. पार्टिकलची संख्या वाढली, नंबर ऑफ मोल्स वाढतील, मोल फ्रॅक्शन वाढेल, x2 वाढेल, ही प्रॉपर्टी वाढेल. म्हणून ह्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतात. आता ह्यांनी काय काय दिलेलं आहे ते पण आता बघून घेऊया. बघा इथं x1 काढून घेतलेला आहे, तो x1 या पहिल्या इक्वेशन मध्ये वापरला. इथं 1 मायनस x2 इथं दिसतंय. हे सोडवून घ्या, P10 नात मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला हे सिम्प्लिफाय केल्यानंतर इक्वेशन असं मिळते. तर आपण बघितलंय, यालाच लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर असं म्हणतात. तिथं त्यांनी फक्त डेल्टा P ठेवलेला आहे, हे असं इक्वेशन येते.
So this equation shows that delta P depends on x2, that is the number of solute particles. Hence delta P, the lowering of vapor pressure, is a colligative property. आता याच्यावरूनच त्यांनी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे पण तयार केलं. हे काय आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? आपलं सगळं तयार आहे ऑलरेडी. बघा इथे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे. हे जे इक्वेशन आहे हे डेल्टा पी अंशात ठेवा आणि हे P10 फक्त इकडे घ्या, इक्वल टू x2. मग हे नुसतं डेल्टा पी असेल तर त्याला म्हणतात लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. आणि त्याला जर तुम्ही P10 न डिव्हाइड केलं तर त्याला म्हणतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. ऍक्च्युली ही पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, कारण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x2 आहे. पण त्यांनी पुस्तकामध्ये देतानाच लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ह्यालाच त्यांनी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे हेच घ्या, उगीच विनाकारण ह्याच्यात आणि कोणी मार्क कट करायला नको. सरळ लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर एवढंच त्या ठिकाणी द्या. दिलंय पण त्यांनी तसं पुढं, पण प्रॉपर्टीची नावं देताना मात्र लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर एवढंच दिलंय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. नेक्स्ट पॉइंट बघा. द रेशो ऑफ व्हेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट डिव्हायडेड बाय द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे बघा इथे घेतले बघा. हे किती येतं? इक्वल टू x2 येतं. यालाच काय म्हणायचं? या रेशोला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणतात. ही व्हॅल्यू एवढी येते. So this relative lowering of vapor pressure is equal to the mole fraction of solute in the solution. हे इक्वल टू किती येतं? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट एवढं येतं. त्यामुळे हे नंबर ऑफ पार्टिकल्स वरतीच अवलंबून आहे, x2 वरती अवलंबून आहे. हेन्स रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर लोअरिंग इज ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. यालाच तुम्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं पण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकता. नेक्स्ट पॉइंट बघा. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम व्हेपर प्रेशर लोअरिंग. आपण सुरुवातीला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या डेफिनेशनच्या वेळेला सांगितलेलं होतं की या प्रॉपर्टीज वापरून आपण सोल्यूटचा मोलर मास फाइंड आउट करणार आहे. तर ते कसं फाइंड आउट करायचं आहे ते बघूया. त्यांनी इथं मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन सांगितली, ती मी मगाशी पण तुम्हाला सांगितलेली आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कंपोनेंट इज इक्वल टू number of moles of second component divided by total number of moles. म्हणजे सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स आणि सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स. याच्यामध्ये आपण सॉल्व्हंट साठी 1 वापरणार आहे आणि सोल्यूट साठी 2 वापरणार आहे. हे पक्क लक्षात ठेवा. त्यामुळे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे हा. N1 and N2 are the number of moles of solvent and solute respectively. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट N1 आहेत, सोल्यूट साठी N2 आहे. आता डायल्यूट सोल्युशन आपण सुरुवातीला सांगितलं होतं बघा, आठवते का? 0.2 मोलर एवढे डायल्यूट सोल्युशन घ्यायचे. म्हणजे सॉल्व्हंटच्या मोल्सची संख्या N2 पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स 100 कन्सिडर केले तेव्हा सोल्यूटचे 2 घ्यायचे आहेत फक्त. साहजिकच N1 प्लस N2 जे तुम्हाला मिळणार, म्हणजे या दोघांची जर मी बेरीज केली 100 अधिक 2 102 येणार. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 100 लिहू शकताय, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू N1 असणार आहे. मग हे N1 हिथं वापरायचं, म्हणजे इक्वेशन असेल. बघा समजते का? आणि हे x2 हे कोण आहे? डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू x2 आहे. आणि x2 म्हणजेच कोण? N2 अपॉन N1. ते इथे घेतले. हे आपण मगाशी व्हेरीफाय केले.
त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आणून इथं वापरलेली आहे. आता नंबर ऑफ मोल्स मला फाइंड आउट करायचे. मग नंबर ऑफ मोलचा बेसिक फॉर्म्युला माहिती असू, n इक्वल टू वेट ऑफ दॅट सबस्टन्स डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास. मग मला काय काय पाहिजे बघा बरं. n2 पाहिजे. n2 साठी असा फॉर्म्युला येईल. n1 पाहिजे, त्याचा फॉर्म्युला असा येईल. मग ह्याच्यातलं m1 m2 दीज आर द मोलर मासेस ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट. आणि w1 w2 दीज आर द मोलर वेट्स, देअर वेट्स ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिव्हली. ते घेतले इथं. आता या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये वापरा. n2 च्या ठिकाणी येणार w2 अपॉन m2, n1 च्या ठिकाणी येणार w1 अपॉन m1. हे भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले करून घ्या. m1 वरती जाईल, m2 छेदात येईल. फायनल फॉर्म्युला असा येईल. हा तुमचा फॉर्म्युला आलेला आहे. मग याच्यावरून मला m2 पाहिजे. m2 तेवढा काढायचा, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरा आणि हे m2 तुम्हाला इथनं फाइंड आउट करता येईल. तर हे काही जणांना हे सोल्यूट सॉल्व्हंट हे थोडस जड जातं. त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक टेबल तयार करून देतो. ते टेबल व्यवस्थित तयार करून ठेवा, कारण हे कायम लागणार आहे या प्रकरणामध्ये. पहिल्यांदा सॉल्व्हंट घेतोय आणि नंतर घेतोय सोल्यूट. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे वेट्स कन्सिडर करूया. मग सॉल्व्हंट साठी मी 1 वापरणार आहे, w1. सोल्यूटचं वेट कन्सिडर करतोय w2. त्यांचे मोलर मासेस घेऊया आता. त्यांचं मोलर मास सॉल्व्हंटचं कॅपिटल m1, सोल्यूटचं कॅपिटल m2. त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढूया. इथे येणार n1 इक्वल टू w1 अपॉन m1, n2 इक्वल टू w2 अपॉन m2 येणार. त्याच्यानंतर त्यांचे मोल फ्रॅक्शन्स तयार करा. इथे येणार x1 इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. त्यानंतर x2 इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2 हे असेल. त्यानंतर ज्या वेळेला ते प्युअर फॉर्मॅटमध्ये असते, त्यांचे व्हेपर प्रेशर्स आता मला कन्सिडर करायचे. प्युअर फॉर्म मध्ये सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर असेल P10, सोल्यूटचं व्हेपर प्रेशर असेल P20. त्याच्यानंतर सोल्युशन मधलं इन सोल्युशन मध्ये त्यांचं व्हेपर प्रेशर असेल सॉल्व्हंट साठी P1, सोल्यूट साठी P2. आता यांच्यातलं रिलेशन म्हणजे राऊल्ट्स लॉ वापरायचा आहे. तर इथं काय ना, P1 इक्वल टू x1 इंटू P10 आहे ना. इथं P2 इक्वल टू x2 इंटू P20 येणार. मग याच्यावरून टोटल प्रेशर म्हणजे सोल्युशनचं कम्प्लीट प्रेशर, इथं तुम्हाला डाल्टन्स लॉ वापरावा लागेल. त्यानं काय सांगितलंय, या दोघांची बेरीज असते. बघा लक्षात येते का. म्हणजेच हे टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू x1 इंटू P10 प्लस x2 इंटू P20. आता आपण याच्यामध्ये जो सोल्यूट घेतलेला आहे म्हणजे हा सेकंड पार्ट, याचं सुद्धा मोल फ्रॅक्शन आणि त्याचं व्हेपर प्रेशर आपण घेतलेलं आहे. पण ज्या वेळेला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट किंवा अजून एक शब्द त्याच्यामध्ये वापरला होता, तो होता नॉन व्होलाटाईल. आता तुम्हीच विचार करा, जर सोल्यूटच नॉन व्होलाटाईल असेल
तर त्याचं व्हेपर प्रेशर ते झिरोच येणार, कारण त्याचं व्हेपर्समध्ये कन्व्हर्शनच होत नाही. त्यामुळं काय होतं, जर ही व्हॅल्यू जर झिरो झाली तर याच्यातलं सेकंड पार्ट पूर्णपणे झिरो होणार, म्हणजे ते निघून जाईल. त्यामुळं मग हे इक्वेशन असे येतं. बघा, हे कन्व्हर्शन इम्पॉर्टंट. आणि मोल फ्रॅक्शन मध्ये रिलेशन काय होतं, x1 प्लस x2 दिस इज इक्वल टू 1. मग याच्यावरून x1 किती येते, x1 येते 1 मायनस x2. ही व्हॅल्यू या वरच्या इक्वेशन मध्ये वापरा, म्हणजे इक्वेशन असं होईल p इक्वल टू 1 मायनस x2 इंटू p1 0. हे आता सिम्प्लिफाय करायला, therefore p इक्वल टू p1 0 मायनस x2 इंटू p1 0. मग हे मायनस टर्म इकडे घ्या, x2 इंटू p1 0 इज इक्वल टू p1 0 मायनस p. हेच झालं लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, त्याला लिहायचं डेल्टा पी. आता हे p1 0 ने इकडे डिव्हाइड करून घ्या, म्हणजे डेल्टा पी अपॉन p1 0 असं जर तुम्ही घेतलं तर याला म्हणतात रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, आणि हे आहे नुसतं लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. लक्षात ठेवा, दोघांची नावं वेगवेगळी आहेत. कधी वेगवेगळी होतात, का वेगवेगळी होतात ते समजून घ्या. रिलेटिव्ह मध्ये दोन सिमिलर टर्म्सचा रेशो असतो, अंशात पण प्रेशर आहे, छेदामध्ये पण प्रेशर आहे, त्यावेळेला त्याला रिलेटिव्ह म्हटले. मग हे किती येते, ह्याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये जाऊया, म्हणजे तुम्हाला परत डेरिवेशन ऍट एनी टाइम आपल्याला तयार करता यायला पाहिजे. हे काय आहे, x2 आहे. मग x2 म्हणजेच काय येणार, n2 अपॉन n1 प्लस n2. वरच्या टेबलमध्ये ते लिहिलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण डायल्यूट सोल्युशन घेतलेली आहेत. मग डायल्यूट सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण सोल्यूट पेक्षा खूप जास्त असते. त्यामुळं n1 प्लस n2 म्हणजे ह्याचा जो डिनॉमिनेटर छेद जो आहे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू n1 लिहू शकता. त्यामुळं हे इक्वेशन काय होतं, दिस इज इक्वल टू n2 अपॉन n1 होते. मग नंबर ऑफ मोल्स कसे काढतात, वेट डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास. छेदामध्ये पण तसंच येणार, हे असं येईल. भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार, मग W2 अपॉन m2 हे m1 वरती पाठवा, डिव्हायडेड बाय मध्ये W1 ठेवा, हा फॉर्म्युला येतो त्याचा. बघा, पूर्ण आहे याच्यामध्ये सगळं. म्हणून ह्याच्यासाठी काय करा, हे प्रॉपरली समजून घेण्यासाठी हे जे आपण इथं टेबल तयार केलंय, हे टेबल व्यवस्थित मांडून घ्या पहिल्यांदा. हे एकदा तुम्ही मांडून घेतलं आणि व्यवस्थित समजून घेतलं, तुम्हाला हे प्रकरणामध्ये काही सुद्धा अडचण येत नाही. इतकं व्यवस्थित हे सगळं तयार केलेलं आहे.